दुपारची वेळ होती आणि अचानक परतीचा पाऊस चालू झाला. त्या पावसात भाजी घ्या भाजी असा आवाज करत भाजीची टोपली डोक्यावर घेऊन रखमा चालली होती. तिच्या मागून तिची 2 लेकरं आपल्या भाजीची विक्री लवकर व्हावी म्हणून आपणही मोठ्याने ओरडत होती. भाजी घ्या भाजी. तिघेही पावसात भिजले होते. समोरच्या घरातील जामकर तलाठी कर्मचाऱ्याच्या बायकोने भाजी घेण्याच्या हेतूने तिला बोलवले आणि रखमाकडची चवळीची भाजी तिने खरेदी केली. बाहेर पाऊस पडत असल्याने जामकरबाईंनी तिला बसण्यास सांगितले. तशी ती आपल्या दोन्ही लेकरांना जवळ घेऊन पडवीत बाकडावर बसली. मग जामकरबाईंनी गरमागरम चहा बनवला, रखमाला दिला. पोरांच्या हातावर 2-2 बिस्किट ठेवली. चहाचे गरमागरम गोट पोटात गेल्यावर रखमाच्या गारटलेल्या अंगाला ऊब मिळाली. इकडची तिकडची विचारपूस करत असताना जामकरबाई रखमाला म्हणाल्या, तू स्वतः भाजीचा व्यवसाय करतेस, मग तुझ्याकडे काही पैसे असतील त्यातले थोडे पैसे बचत गटात टाकत जा, म्हणजे तुझ्या पैशांची बचत होईल. पैशाची बचत होईल हा शब्द ऐकून रखमा खुलली. बचत गटाविषयी वगैरे तिला अगोदर काहीच माहीत नव्हतं किंवा त्याविषयी देणं घेणं नव्हतं. आपले पैसे काही प्रमाणात का होईना साठले जातील इतकंच तिला त्यावेळेस कळले. तिने लगेच तिथल्या तिथे फॉर्म भरला आणि गटाची सदस्य झाली. दर महिन्याला आपले 50 रुपये कसे बाजूला होतील याचा विचार करू लागली. ठरल्याप्रमाणे भाजी विकून आलेल्या तुटपुंज्या पैशातून 50 रुपये दर महिन्याला ती बचत गटात ठेवू लागली. असे तिने 2 महिने बचत केली. जुलै महिना चालू झाला. संध्याकाळची वेळ. बाहेर पावसामुळे ढग दाटून काळोखी झाली होती. त्यामुळे रखमा आणि तिचा नवरा आणि तिची 2 लेकरं घरीच होती. क्षणातच वारा बेभान झाला. वावटळ यावं तसं काहीतरी झालं. रखमाच्या घराचे पत्र्याचे छप्पर कागदाप्रमाणे उडाले. घराचे दगड खाली कोसळले. दोन्ही मुलं घाबरून घराबाहेर पळाली. दैव बलवंतर म्हणून दुर्घटना होता होता टळली. जीवितहानी झाली नाही, परंतु घराचे प्रचंड नुकसान झाले. पुन्हा एकदा रखमा बेघर झाली. मग काय, पावसात भिजत नवऱ्याने आणि तिने काट्या टाकून त्यावर प्लॅस्टिक कागद टाकला आणि कशीबशी मुलांना घेऊन रात्र काढली. त्या रात्री रखमाच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पुन्हा एकदा संकट आलं. एक लेकरू नवऱ्याच्या मांडीवर, तर दुसरं लेकरू तिच्या कुशीत घाबरून झोपी गेलं. मात्र रात्रभर रखमा विचारांच्या दरीत कोसळल्यासारखी झाली होती. मागच्या 8 वर्षातील आठवणीने रखमा अधिकच अस्वस्थ झाली. 10वीची परीक्षा दिली. परीक्षेचा रिझल्ट हाती यायच्या अगोदरच घरच्यांनी तिचं सुधीरशी लग्न लावून दिलं. खूप माणसांनी भरलेलं घर, मुलगा पदवीधर, जमीन जागा, फक्त मुलाला नोकरी नव्हती, पण त्याचं काय लग्नानंतरसुद्धा मिळू शकते या विश्वासाने वडिलांनी सुधीरशी लग्न लावून दिलं. त्या अल्लड वयातच रखमाला जबाबदारीने वागावं लागलं, कारण 21 माणसाचं कुटुंब, त्यात आपण नवीन. चुका झाल्या तर कुटुंबातील जाणती माणसं नावं ठेवतील अशी सतत भीती असायची. लग्न होऊन 1-1.5 वर्ष झालं तरी सुधीरला नोकरी मिळेना. एवढ्या मोठ्या कुटुंबात पैशाची कमतरता. कशासाठी पैसा हवा असेल तर तो सासूकडून नाहीतरी सासऱ्याकडे मागावा लागायचा. मग त्यांचे ओरडणे चालायचे, पैसा काय झाडाला लागतो असे ऐकून घ्यावे लागायचे. त्यात नवऱ्यालाही मोटरसायकल हवी झाली होती. मग काय, रखमाला माहेरून पैसे आण असा त्याने तगादा लावला. रखमाने वडिलांना सांगून कसेबसे पैसे जमवून आणले व मोटरसायकल घेतली. थोड्या दिवसानंतर सुधीरला व्यवसाय करायचा सुचला. ही एक चांगली गोष्ट होती, पण त्यासाठी लागणारे भांडवल मात्र रखमाच्या बापाकडूनच पाहिजे होते. माहेरची परिस्थिती जेमतेम होती, त्यात आणखीन पैसे कुठून मिळणार होते. रखमा माहेरून पैसे आणत नाही म्हणून एक दिवस सुधीर दारू पिऊन आला. वाईट साईड बोलू लागला. बापाकडून पैसे आणत नाही तर घरात राहू नकोस असं म्हणाला. बापाला पण शिव्या द्यायला लागला. आपल्या वडिलांना अपशब्द बोलतो हे ऐकून रखमाला आत्ता मात्र राग आला. माझ्या बापाची परिस्थिती एवढी मोठी नाही आहे, मागे 4 भावंडं आहेत, तेव्हा आणखीन पैसे मी मागणार नाही, तुम्हाला हवं ते करा. शब्दाला शब्द वाढला. त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. सुधीरने रागाच्या भरात रखमाला घराबाहेर काढलं. ती मात्र बाहेर तशीच बसून राहिली.
असे दिवस जात होते. कालांतराने रखमाने 2 वर्षाच्या अंतराने 2 मुलांना जन्म दिला. आत्ता तर पैशाची चणचण जास्तच भासू लागली. एकीकडे सुधीरला नोकरी नव्हती, त्यामुळे पैसा नाही. शेतात काम करण्याचा त्याला आळस होता. त्यात 2 लेकरांचा खर्च, या सगळ्यांचा परिणाम म्हणून सुधीर व्यसनाकडे जास्त झुकायला लागला. दारू पिऊन आला की रखमा त्याच्याशी भांडायची. त्याला दारू पिऊ नको म्हणून सांगायची, पण काहीच उपयोग नव्हता. रात्रीच्या वेळी सुधीर दारू पिऊन येऊ लागला. घरात येऊन बायकोशी भांडण करायचा. आता हे रोजचं झालं होतं. कितीतरी वेळा तो रखमाला घराबाहेर काढत असे आणि रखमा मात्र हे सगळं सहन करून रात्रभर ओसरीवरच बसून राहायची. माहेरून आईचा फोन आला तर मजेत आहे असं सांगायची. 6 महिन्यापूर्वीच वडील वारले. 4 भावंडाची जबाबदारी आईवर आलेली. आणखीन आपली जबाबदारी आईवर का म्हणून टाकायची, या भावनेने आपल्या आईला आपलं दुःख कधी सांगायचं नाही. काही काळ असाच लोटला. सुधीर पूर्णपणे व्यसनांच्या आहारी गेला. तो आता घरातील सगळ्याच लोकांना त्रास देऊ लागला. त्याचा परिणाम असा झाला की घरच्या माणसांनी संपत्तीची वाटणी केली. सुधीरला काही जमिनीचा भाग दिला व 2 बैल दिले आणि सुधीर व रखमाला त्यांच्या 2 लेकरांसह घराबाहेर काढले. आत्ता हिमतीने काहीतरी करायला पाहिजे हे त्या क्षणी रखमाने ठरवले. दिलेल्या शेतजमिनीत स्वतःच राबून पत्र्याचे घर उभारले आणि राहिलेल्या जमिनीच्या तुकड्यात झेंडूची फुले आणि भाजीपाला लावला. काहीच दिवसात शेताला भर आला. रखमा तयार झालेली फळे व भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागली. पण नवऱ्याचं व्यसन सुटेना. मग तिने ठरवलं त्याचं व्यसन सुटण्यासाठी काही ना काही उपाय तर करावाच लागेल. गावातील एका शिक्षकाकडून तिला व्यसनमुक्ती केंद्राची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिने सुधीरला एक दिवस मनवलं व चंदगड व्यसनमुक्ती केंद्र गाठलं. या सगळ्यासाठी पैसा हवा होता. तो उभा करण्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र विकले व सुधीरला उपचार करू लागली. 2 महिने व्यसनमुक्ती केंद्रात राहिल्याने सुधीरमध्ये खूपच सुधारणा झाली. आत्ता मात्र तिने घेतलेल्या त्रासाचे चीज झाले होते, पण येणाऱ्या उद्यासाठी हातात काहीच पैसा शिल्लक नव्हता. मुलांना खाऊसाठी देखील पैसा नव्हता. एक दिवस तर हद्दच झाली. छोट्या मुलाने केकसाठी हट्ट केला. तिच्याकडे पैसा नव्हता. मग ज्वारीच्या शिळ्या भाकरीला कुस्करून त्यात गूळ घालून केक म्हणून मुलाला दिला. पुन्हा ती भाजी तयार करून विकू लागली. पण आलेला पैसा रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जात होता. एक दिवस सुधीरने ठरवलं गावात राहून काम मिळणार नाही. त्यासाठी त्याने मुंबई गाठली. एका कंपनीत 3,000 रुपये प्रति महिना पगारावर नोकरीला लागला. पण यातून त्याचा खर्च, घरभाडे आणि रखमाला पाठवणं त्याला शक्य होत नव्हते. काहीच ताळमेळ बसत नव्हता. रखमाच्या सांगण्यावरून तो पुन्हा गावी आला. आता दोघेही शेतात राबू लागले. सगळे काही स्थिरावत असताना आज निसर्गाने घाला घातला. पुन्हा तिच्या वाटेला अस्थिरता आली. या सगळ्या आठवणीने तिचे डोळे भरून आले. लेकराला मांडीवर घेऊन ती एकटक तंबूत शिरलेल्या पाण्याकडे बघत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच रखमा पुन्हा घारीच्या पक्षाप्रमाणे नव्याने उठली. पुन्हा पंखात बळ आणलं. बचत गटाच्या जामकर मॅडमकडे गेली. बचत गटाच्या माध्यमातून काही कर्ज मिळेल का विचारले तेव्हा तिला 7,000 रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते हे कळालं. तिने ते 7,000 रुपये घेतले. खूप खुश झाली. ते 7,000 रुपये म्हणजे 70,000सारखे तिला वाटत होते. रखमाने पुन्हा दगड विटा जमवल्या. सिमेंटचं पावसात टिकाऊ धरणारं मजबूत घर स्वतः कष्टाने राबवत उभा केलं. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नवीन सुरुवात झाली होती. भाजीपाल्यातून मिळणारा पैसा फारच कमी आहे हे जेव्हा तिला समजलं तेव्हा ती बचत गटामार्फत स्वयंप्रशिक्षण घेऊ लागले. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय चालू केला. हळूहळू बरकत आली. 2 गायीच्या ठिकाणी 10 गायी झाल्या. शेताच्या बांधावर लिंब, चिंचा यांची झाडे लावली. काही भागात आंब्याची झाडे लावली. या सगळ्या झाडांना शेणखताचा वापर करण्यात आला. आता तिने पुन्हा प्रशिक्षण घेतलं आणि गांडूळ खत बनवू लागली. जोडीला कंपोस्ट खत, शेणखत होतंच.
या खताची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्याने रखमाने ठरवले की याची आता विक्री करायची. ती जेव्हा सगळा खत चाळत असे व पोत्यात भरून पॅक करून ठेवत असे, गावातील लोक हे सगळं पाहत होते. तेव्हा त्यांना हे सगळे विचित्र वाटायचे. तिच्याकडे पाहून ते सगळे हसत होते. रिकामे टिकडेपणाचा खेळ म्हणून हिणवत होते. या बाईला वेड लागले असे म्हणू लागले. गांडूळ काय ठेवते, खड्डा खांदते, शेण काय त्यात ओतते, पालापाचोळा काय गोळा करते, त्यावर शेण काय टाकते, त्यावर माती काय टाकते, मग वेड्यासारखे चाळून काय घेते, पोती काय भरते, असं काय खत कोणी बनवतात का, असं उलटं सुलटं तिच्याबद्दल बोललं जात होतं. पण या सगळ्यांकडे रखमाने कानाडोळा केला. आपलं काम भलं की आपण या दृष्टिकोनातून वागत गेली. तिला माहीत होतं की गावात असा प्रयोग आजपर्यंत कोणीही केला नाही आणि आपण करतो याचा चांगला उपयोग होणार. हे लोक किती हसले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊन उपयोग नाही, म्हणून ती काम करत राहिली. प्रथम तिने या खताचा उपयोग आपण लावलेल्या आपल्या झाडांसाठी केला. त्याचा परिणाम चांगला झाला. थोड्याच कालावधीत या झाडांपासून तिला उत्पन्नही मिळू लागलं. गावातील लोक चकित झाले. ही बाई काहीतरी वेगळं करते याची त्यांना जाणीव झाली. तालुक्याच्या ठिकाणी कोठे प्रशिक्षण लागले की ती आवर्जून जात असे. आपल्या ज्ञानात भर पडत असे. गुरांना चारा कमी पडू नये म्हणून हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिने चारा निर्मिती केली. लोकांना वाटे की माळरानात शेतात भरपूर गुरांचे खाद्य उपलब्ध असताना हा छोट्या छोट्या ट्रेनमध्ये चारा म्हणजे बिनकामाचा उद्योग. त्यानंतर पुढच्या वर्षी दुष्काळ पडला. शेतकऱ्याची कितीतरी जनावरे चाऱ्याअभावी व पाण्याअभावी मरू लागली. उभी शेत करपू लागली. बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दुष्काळाला सामोरे जावे लागले. या सगळ्या परिस्थितीत रखमा मात्र पाय रोवून घट्ट उभी राहिली होती. ती, तिचा परिवार गांडूळ निर्मिती, खत, कंपोस्ट खत, हायड्रोपोनिक तंत्रज्ञान या सगळ्यामुळे तिला दुष्काळाची झळही पोचली नाही आणि आपल्या गुरांनाही वाचवू शकली. यानंतर मात्र अनेक शेतकरी तिला भेट देऊ लागले. तिच्याकडून प्रशिक्षण घेऊ लागले. सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ लागले. तिची भरलेली शेती बघून प्रेरणा घेऊ लागले. आज रखमा आपल्या या व्यवसायातून वर्षाला 8 लाख रुपयेही उत्पन्न मिळवते. गावातील गरजू बायकांना बचत गटामार्फत प्रशिक्षण देते. कृषी संस्थानामार्फत अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी तिला बोलवले जातं. ज्या बाईकडे मुलांच्या खाऊसाठी 10 रुपये नव्हते, ती रखमा आज अनेक आव्हाने पेलत आज लाखोंची उलाढाल करते. अशा प्रकारे संकटाला न घाबरता सामोरे जाऊन रखमाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर उत्तुंग भरारी घेतली. संध्याकाळची वेळ होती. आकाशात मावळता सूर्य लालसर रंग उधळत होता. रखमा आपल्या शेताच्या बांधावर उभी राहून दूरवर पसरलेल्या हिरवळीकडे पाहत होती. कधी काळी पावसात भिजत भाजी घ्या भाजी म्हणत फिरणारी तीच रखमा आज स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं भरभराटीचं आयुष्य, हा प्रवास तिच्या डोळ्यासमोर जिवंत झाला. तिची मुलं शाळेतून परत येऊन आनंदाने तिच्याकडे धावत आली. त्यांच्या चेहऱ्यावरची निरागस हसू पाहून तिचं मन भरून आलं. आई, आम्ही मोठं होऊन तुझ्यासारखं मेहनती बनणार. हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले. सुधीरही आता तिच्या खांद्याला खांदा लावून काम करत होता. संकटाने त्याला शिकवलं होतं आणि रखमाच्या जिद्दीने त्याला नव्याने घडवलं होतं. रखमाने एक खोल श्वास घेतला आणि मनोमन ठरवलं, मी जसं उभा राहिले तसं अजून कितीतरी महिलांना उभं करायचं. त्या दिवसापासून ती फक्त स्वतःपुरती मर्यादित राहिली नाही. गावातील अनेक बायका तिच्याकडे येऊ लागल्या, शिकू लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या. रखमा त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनली. आत्ता तिचं आयुष्य फक्त संघर्षाची गोष्ट नव्हती, तर ती एक प्रेरणादायक प्रवासाची जिवंत साक्ष होती. शेवटी रखमाने आकाशाकडे पाहिले आणि हसत मनात म्हटलं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर यश आपल्याला शोधता येतंच. काही वर्षाच्या अथक परिश्रमानंतर रखमाच्या कामाची देखील दखल फक्त गावानेच नाही तर तालुका आणि जिल्हा पातळीवर घेतली जाऊ लागली. एक दिवस तिच्यासाठी खास ठरला. तालुक्याच्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या यशोगाथा सांगितल्या जात होत्या आणि अचानक सूत्रसंचालकांनी नाव पुकारलं. या वर्षाचा आदर्श महिला शेतकरी पुरस्कार मिळत आहे. रखमा. क्षणभर रखमा थबकली. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ झरझर सरकून गेला. पावसात भिजत भाजी विकणारी ती, संकटाने घेरलेली ती आणि आज इथवर पोचलेली ती. थरथर त्या पावलाने ती मंचावर गेली. मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह, शाल आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमलं. त्या टाळ्यांमध्ये तिच्या संघर्षाची दखल होती, तिच्या जिद्दीचा सन्मान होता आणि तिच्या यशाचा अभिमान होता. पुरस्कार हातात घेताच तिचे डोळे पाणावले. तिने गर्दीकडे पाहिले. समोर तिची मुले अभिमानाने हसत होती आणि सुधीरच्या डोळ्यातही आज पश्चाताप नव्हता तर अभिमान होता. मंचावरून उतरतानाच रखमाने मनोमन ठरवले, हा पुरस्कार शेवट नाही, ही तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. त्या दिवसानंतरनं तिचं नाव अनेक ठिकाणी घेतलं जाऊ लागलं. ती फक्त रखमा राहिली नाही, ती बनली अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान. हीच गोष्ट आपल्याला शिकवते, संकट आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर आपल्यातलं खरं सामर्थ्य दाखवण्यासाठी येतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.